नमस्कार मित्रांनो, मी सचिन शिंदे आणि तुम्ही पाहत आहात आपले YouTube चॅनेल ध्यास वर्धीचा अकॅडमी. आज आपण पाहणार आहोत आजच्या महत्त्वाच्या चालू घडामोडी. आज दिनांक 5 व 6 एप्रिल 2026 च्या महत्त्वाचे प्रश्न. मित्रांनो, पोलीस भरती, आर्मी भरती, MPSC किंवा इतर कोणतीही स्पर्धा परीक्षा असो, चालू घडामोडी हा विषय खूप महत्त्वाचा असतो. जर तुम्ही नवीन असाल तर चॅनेल नक्की सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा आणि मित्रांना शेअर करा, जेणेकरून त्यांनाही अभ्यासात मदत होईल. आणि हा हो, व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत नक्की पहा, कारण प्रत्येक प्रश्न परीक्षेसाठी महत्वाचा आहे. चला तर मग मित्रांनो, आपण सुरुवात करूया आजच्या चालू घडामोडींना. ठीक आहे. कालचा प्रश्न होता, जागतिक शांततेसाठी ग्रँड प्राइज कोणाला देण्यात आलेला आहे? तर उत्तर होतं मित्रांनो, ऑप्शन नंबर 3, जुबली कृष्णा राव. ठीक आहे. आजचा पहिला प्रश्न, IPL मध्ये 4000 धावा पूर्ण करणारा पहिला खेळाडू कोण ठरलेला आहे? असा आपल्याला प्रश्न विचारलाय. कोण ठरलेला आहे? तर उत्तर आहे विराट कोहली ठरलेला आहे. डिटेल पाहूया आपण. IPL 26 विराट कोहली विक्रम. 4000 धावा पूर्ण करणारा पहिला खेळाडू 125 इनिंग्स मध्ये. दिनांक 28 मार्च रोजी घडलेली घटना. IPL रेकॉर्ड धावा टॉप खेळाडू विराट कोहली 1 नंबरला आहे. 2 नंबरला डेव्हिड वॉर्नर आहे. 3 नंबरला रोहित शर्मा आहे. ठीक आहे. ओके. दुसरा प्रश्न, चालू साखर हंगामात भारतात मार्च अखेर किती साखर उत्पादन झालेले आहे? असा आपल्याला एक प्रश्न विचारलाय. आपल्याला उत्तर माहित असणं आवश्यक आहे. तर उत्तर आहे 271 लाख टन. किती? 271 लाख टन साखर उत्पादन झालेलं आहे. ठीक आहे. चालू हंगाम अंदाज 315 लाख टन, पूर्वी 350 होता. महाराष्ट्र साखर उत्पन्न 98 लाख टन, तर UP 87 लाख टन. देशात एकूण साखर कारखाने 541, बंद कारखाने 467. ऊसाचे गळा 28-35 लाख टन, साखरेचा उतारा 9.56%. महाराष्ट्र पुन्हा पहिल्या क्रमांकावरती. उत्तर प्रदेशात केळीचा प्रादुर्भाव म्हणून उत्पादन घट. म्हणजे साखर उत्पादनात महाराष्ट्र पहिला आहे आणि उत्तर प्रदेश दुसरा आहे. नीट लक्षात असावं की उत्पादनामध्ये महाराष्ट्र पहिला, उत्तर प्रदेश दुसऱ्या क्रमांकावर आहे. तिसरा प्रश्न मित्रांनो, 2026 मध्ये उत्कृष्ट सेवेसाठी कोणत्या राज्याच्या पोलिसांना राष्ट्रपती पोलीस ध्वज प्रदान करण्यात आला? तर उत्तर आहे ओडिशा पोलिसांना तो राष्ट्रपतीचा पोलीस ध्वज प्रदान करण्यात आलेला आहे. चौथा प्रश्न, लेफ्टनंट जनरल धीरज सेठ यांनी उपलष्कर प्रमुख पद कधी स्वीकारले? तर उत्तर आहे मित्रांनो 1 एप्रिल 2026 रोजी स्वीकारले. लष्कर प्रमुख आहे जनरल उपेंद्र त्रिवेदी, नौदल प्रमुख ऍडमिरल दिनेश के त्रिपाठी आणि हवाई दल प्रमुख एअर चीफ मार्शल अमरप्रीत सिंह. लक्षात ठेवा, लष्कर प्रमुख जनरल उपेंद्र त्रिवेदी, नौदल प्रमुख ऍडमिरल दिनेश के त्रिपाठी, हवाई दल प्रमुख एअर चीफ मार्शल अमरप्रीत सिंह. पुढे पाचवा प्रश्न. ठीक आहे. मंगोलियाचे नवीन पंतप्रधान म्हणून कोणाची निवड झालेली आहे? आपण पाचवा प्रश्न पाहतोय. आपल्याला माहित असावं कोणाची निवड झालेली आहे. मंगोलियाचे काय आपण काय म्हणतो पंतप्रधान आहे. ठीक आहे मित्रांनो, आपल्याला प्रत्येक देशाचे मिनिमम तरी काही आपल्याला माहित असणं आवश्यक आहे, जेणेकरून आपल्याला प्रत्येक गोष्ट माहित असणं आवश्यक आहे. ठीक आहे. तर उत्तर आहे उक्रेन न्याम ओसेर हे त्याचे पंतप्रधान आहेत. लक्षात ठेवा. ठीक आहे. ओके. मंगोलियाचे इतर पंतप्रधान पाहूया आपण. ठीक आहे. विविध देशाचे नवीन. ठीक आहे. चेक गणराज्याचे आंद्रे आबिश. लक्षात ठेवा. चिली देशाचे होसे अँटोनियो कास्टा. जपानचे पहिली महिला पंतप्रधान साने ताकाइची. सेशलचे राष्ट्रपती पॅट्रिक हार्मनी. नॉर्वेचे पुन्हा पंतप्रधान जॉन्स गर्स्टोर. लक्षात ठेवा. फ्रान्सचे सेबेस्टियन लिकोरनो. गायनाचे इरफान अली. थायलंडचे अँटोनियो हे ना. ठीक आहे. आणि 3 लक्षात ठेवा. ओके. जमैकाचे अँड्र्यू होलनेस. लुथियानियाचे इंगा रुजिनियन. सुरिनामचे पहिली महिला राष्ट्रपती जेनेर गिरलिंग्स सिमॉन्स.
रोमानियाचे नवीन राष्ट्रपती निलोसर डॅन, सुदानचे कमिल इड्रिस, दक्षिण कोरियाचे 14वे राष्ट्रपती ली जी मायुंग, पोर्तुगालचे लुईस मॉन्टेनिग्रो, पोलंडचे राष्ट्रपती करोल, ठीक आहे, आणि मंगोलियाचे सगळ्यांना माहितीच आहे, ठीक आहे. ओके, टोटल इतके नवीन 2026 मध्ये झालेले राष्ट्रपती पदवीधर आहेत आपल्याला माहित असणं आवश्यक आहे. पुढे 6वा प्रश्न. भारतातील पहिले पोर्ट ऑफ रिफ्युजी 2026 विकसित करणारी खालीलपैकी कंपनी कोणती? तर उत्तर पाहायला गेलं, अदानी कंपनीने विकसित केलेलं आहे पोर्ट ऑफ रिफ्युजी. आपण पाहूया डिटेल. भारताचे पहिले पोर्ट ऑफ रिफ्युजी आश्रयस्थान बंदर विकास करणारी कंपनी अदानी पोर्ट्स अँड स्पेशल इकॉनॉमिक झोन. अदानी समूहाने विकसित केलेले 27 मार्च 26 रोजी पोर्ट ऑफ, लक्षात ठेवा सुरुवात केली 27 मार्च 26 रोजी, ठीक आहे. पोर्ट ऑफ रिफ्युजी म्हणजे काय आपण डिटेल पाहूया. समुद्रात अडचणीत असलेल्या जहाजाला सुरक्षित आश्रय देणे. विशेष बंदर, जहाजाला आग लागली, जहाज बंद पडले, तांत्रिक बिघाड झाला, अशा वेळी जहाज या बंदरात येऊन थांबू शकते. विशेष भाग, भारतात पहिल्यांदा अशी सुविधा सुरू. दोन्ही किनारे बंदरे असल्यामुळे संपूर्ण भारतीय समुद्र क्षेत्र कव्हर होते. भारतातील पहिले पोर्ट ऑफ रिफ्युजी 26 मध्ये विकसित करण्याची संस्था कंपनी अदानी पोर्ट्स, लक्षात ठेवा. पश्चिम किनाऱ्यावर दिघी पोर्ट महाराष्ट्र आणि पूर्व किनाऱ्यावर गोपालपूर पोर्ट ओडिशा, 2 पोर्ट लक्षात ठेवा. पुढे 7वा प्रश्न. एनर्जी स्टॅटिस्टिक्स इंडिया 26 हा अहवाल कोणत्या संस्थेने प्रकाशित केला? आपल्याला प्रश्न विचारलाय कोणत्या संस्थेने प्रकाशित केलेला आहे, ठीक आहे मित्रांनो. असाही सुद्धा प्रश्न विचारतात, तोही आपल्याला माहित असणं आवश्यक आहे. नॅशनल स्टॅटिस्टिक्स ऑफिसने, तो म्हणजे NSO ने हा अहवाल प्रसिद्ध केलेला असतो, ठीक आहे. एनर्जी वन म्हणजे ऊर्जा सांख्यिकी भारत 2026, ठीक आहे. ओके, मंत्रालय सांख्यिकी व कार्यक्रम कार्यान्वयन मंत्रालय. मुख्य आकडेवारी, एकूण ऊर्जा पुरवठा, लक्षात ठेवा 93 28 16, ओके, प्लस 2.95. नवीनीकरणीय ऊर्जा क्षमता 47 मेगावॅट है ना. रिन्यू बघा, रिन्युएबल एनर्जी हायलाइट्स, सौर ऊर्जा 71%, 60% क्षमता फक्त 6 राज्य. टॉप मध्ये राजस्थान पहिलं आहे. राजस्थान काय मित्र हो, पहिलं राज्य आहे. आणि त्यात महाराष्ट्र जर पाहायला गेलं दुसरं राज्य आहे, तिसरं गुजरात आहे, चौथं आंध्र प्रदेश आहे, 5वं कर्नाटक आहे आणि 6वं मध्य प्रदेश आहे. कोळसा ऊर्जा 79% घरगुती ऊर्जा पुरवठा अजूनही कोळशावर आधारित. आणि काही महत्वाचे दिवस आपल्याला माहित पाहिजे. 26 जानेवारी आंतरराष्ट्रीय स्वच्छ ऊर्जा दिवस, 20 ऑगस्ट भारतीय अक्षय ऊर्जा दिवस, 14 डिसेंबर राष्ट्रीय ऊर्जा संरक्षण दिवस. ओके, पुढे 8वा प्रश्न. आंतरराष्ट्रीय खान जागरूकता आणि खान कृती सहाय्य दिवस दरवर्षी केव्हा साजरा केला जातो? आपल्याला प्रश्न विचारलाय केव्हा साजरा केला जातो, तो उत्तर आहे 4 एप्रिल रोजी साजरा केला जातो. ओके, 9वा प्रश्न आपण पाहतो. 9वा प्रश्न, टाइप्स ऑफ टाइम, भारत हिस्ट्री थ्रो मुरल्स इन पार्लिमेंट या पुस्तकाच्या लेखिका कोण आहेत? तर उत्तर आहे सुधा मूर्ती या पुस्तकाच्या लेखिका आहेत. टाइप्स ऑफ टाइम पुस्तक, टाइप्स ऑफ टाइम भारत हिस्ट्री थ्रो मुरल्स इन पार्लिमेंट, लेखिका सुधा मूर्ती, प्रकाशक लोकसभा सचिवालय, लॉन्च 1 एप्रिल 26, ठिकाण संविधान सदन, लॉन्च करते CP राधाकृष्णन, ओम बिर्ला. पुस्तकातील वैशिष्ट्य, संसद भवनातील 28 भिंतीचित्रावर आधारित सिंधू संस्कृती, स्वातंत्र्य संग्राम पर्यंत इतिहास, भारतीय संस्कृती व परंपरेचे चित्रण. सुधा मूर्ती माहिती, इन्फोसिसचे संस्थापक NR नारायणच्या पत्नी आहेत. 6 मध्ये पद्मश्री, 23 मध्ये पद्मभूषण. नुकतेच प्रकाशित पुस्तके टाइड्स ऑफ टाइम सुधा मूर्ती, चॉईस ऑफ अंबरसिया सुरेंद्र कुमार पचौरी, अटल बिहारी वाजपेयी, द इंटरनल स्टेटमॅन विजय गोयल, द सेज WHO है ना, रेमिगेन, हिंदुझम शशी थरूर आणि सनातन है ना संस्कृती की अटल दृष्टी वासुदेव देवनानी आणि फ्लेश डेव्हिड सॅझले, लक्षात ठेवा. 10वा प्रश्न, नवीन आयकर कायदा 25 2000 कधीपासून अधिकृतपणे लागू झाला आहे? तर उत्तर आहे
1 एप्रिल 26 पासून तो लागू झालेला आहे. 1 एप्रिल 26. पुढे 11वा प्रश्न. एनर्जी स्टॅटिस्टिक्स इंडिया 26 कोणत्या मंत्रालयाशी संबंधित आहे? तर उत्तर आहे सांख्यिकी व कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालय. 12वा. भंडारा जिल्ह्यातील देशातील पहिली बालस्नेही ग्रामपंचायत कोणती? तर उत्तर आहे कोणती असा विचारलेला आहे. ठीक आहे, भंडारा जिल्ह्यातच आहे मित्रांनो, लक्षात ठेवा. आपल्याला माहित पाहिजे ती सुद्धा प्रश्न. ठीक आहे, तर उत्तर आहे ईटगाव. कुठली? ईटगाव. ऑप्शन नंबर 2 करेक्ट आहे. 13वा प्रश्न. नवीन आयकर कायदा कधीपासून लागू झाला आहे? तर उत्तर आहे 1 एप्रिल 2026. पुढे 14वा प्रश्न. अश्विनी भिडे यांची मुंबई मनपा आयुक्त म्हणून कोणाच्या जागी नियुक्ती झाली आहे? तर उत्तर आहे भूषण गगराणी. पुढे 15वा प्रश्न. मुख्यमंत्री उद्योग क्रांती योजनाचा मुख्य उद्देश काय आहे? ठीक आहे, प्रश्न विचारलाय तर उत्तर आहे उद्योग विकास हा त्याचा मुख्य उद्दिष्ट आहे. पुढे नेक्स्ट क्वेश्चन 16वा. पहिल्या खेलो इंडिया वनवासी स्पर्धेत कोणत्या राज्याने सर्वाधिक किती पदके जिंकून कर्नाटकने पहिला क्रमांक पटकावला? ऍक्च्युली कर्नाटकने पहिला क्रमांक पटकावलेला आहे. महाराष्ट्र यात चौथा आहे. एकूण 23 पदके जिंकलेली आहेत. किती? 23 पदके. पुढं 17वा. नायक्टोबॅक्टस काली या बेडकाच्या नवीन प्रजातीचा शोध कोणत्या राज्यात लागलेला आहे? तर उत्तर आहे कोणत्या राज्यात लागलेला आहे? तर उत्तर आहे कर्नाटक राज्यात लागलेला आहे. पुढचा प्रश्न 18वा. वर्ल्ड आर्चरी अवॉर्ड 25 मध्ये आर्चर ऑफ द इयर हा पुरस्कार कोणाला देण्यात आला? तर उत्तर आहे एमिर खान हायनी तुर्की. लक्षात ठेवा, आर्चर ऑफ द इयर म्हटलं तर तुर्कीचे आहेत आणि पॅरा आर्चर ऑफ द इयर म्हटलं तर शीतल देवी आहे. दोन्ही पॉइंट क्लिअर करा, लक्षात ठेवा. पुढे 19वा प्रश्न. भारतीय लष्कराच्या ताफ्यात अलीकडे सामील झालेल्या प्रहार लाईट गन मिशनची निर्मिती कोणत्या स्वदेशी कंपनीने केली आहे? तर उत्तर आहे LAS कंपनीने केली आहे. फुल नेम लोहिया एरोस्पेस सिस्टीम. लक्षात ठेवा. 20वा प्रश्न. भारताच्या सर्वोच्च न्यायालयाच्या निरीक्षणावरून कोणते राज्य भारतात सर्वाधिक ध्रुवीकरण झालेले राज्य ठरले आहे? तर उत्तर आहे कर्नाटक राज्य झालेले आहे. ठीक आहे, आणि सॉरी कर्नाटक नाही मित्र हो, तर उत्तर आहे पश्चिम बंगाल. कोणतं राज्य आहे? पश्चिम बंगाल राज्य आहे. ठीक आहे, आणि सर्वांसाठी आजचा प्रश्न. भारतीय नौदलात समाविष्ट करण्यात आलेली युद्धनौकेपैकी कोणती योग्य आहे? युद्धनौकेपैकी कोणती योग्य जोडी आहे? ऑप्शन आहे नंबर 1 आर्यन विक्रम तेजस, दुसरा आहे शिवाजी तलवार त्रिशूल, तिसरा आहे दोनगिरी संशोधक अग्रय, चौथा आहे विक्रांत विराट कलकत्ता. आपल्याला कमेंट मध्ये उत्तर सांगायचंय, उत्तर काय असणार आहे. ठीक आहे, आज आपण इथेच थांबू. उद्या याच टाइम रोजी याच वेळी भेटू मित्रांनो. धन्यवाद. थँक्यू.